चैत्र महिन्यात एकविरा देवी मंदिर, कार्ले येथे तसेच विविध गावांमध्ये पालखी यात्रा मोठ्या भक्तिभावाने भरत असते. ठाणे व रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य कोळी आगरी समाजातील बांधव, महिला, भगिनी भैरवदेवाच्या यात्रेपासून मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होत असतात. मात्र या यात्रेमध्ये सहभागी होताना भक्तांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी या पत्रकार परिषदेला कोळी महासंघाचे राजनेते देवानंद भोईर, खानदेश प्रभारी सुभाष कोळी, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रवी भंडारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन कोळी, शहर अध्यक्ष कैलास ढोणे, कार्याध्यक्ष बाबू ढोणे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोळी आगरी समाजातील अनेक बांधव उदरनिर्वाहासाठी समुद्रात मासेमारीसाठी अनेकदा एक महिना कुटुंबापासून दूर राहतात. समुद्रातील अनेक संकटांशी सामना करून कठोर परिश्रमाने मिळालेल्या उत्पादनातून ते आपल्या कुटुंबासाठी थोडी बचत करून सोने दागिने खरेदी करतात. आपल्या संस्कृतीनुसार सण, उत्सव, यात्रेमध्ये, लग्न सोहळ्यात हे दागिने परिधान करण्याची परंपरा समाजात आहे. परंतु अलीकडील काळात एकविरा देवीच्या देवस्थान परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात्रेच्या गर्दीत दागिने चोरी होण्याचे प्रकार सरासर घडत असल्याने भक्तांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. मागील काही काळात अटाळी कल्याण येथील कृष्णा पाटील यांचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून तक्रार व्यवस्थित नोंदवली गेली नाही किंवा ठोस कारवाई झाली नाही अशी नाराजगी समाजामध्ये व्यक्त होत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्लक्षाची घटना घडू नये ही सर्वांची अपेक्षा आहे. यामुळे कोळी आगरी समाजातील सर्व बांधव, महिला बांधव व भगिनींनी यात्रेदरम्यान शक्यतो सोने दागिने परिधान करणे टाळावे. वाढती महागाई लक्षात घेता आणि आपल्या कष्टाने मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन कोळी महासंघाने केले आहे. तसेच देवस्थान प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एकविरा देवी मंदिर परिसरात अधिकृत CCTV कॅमेरे मोठ्या प्रमाणात बसावेत. यामुळे यात्रेच्या काळात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्या संदर्भातील तपास, शोध मोहीम आणि आरोपींचा मागोवा घेणे सोपे होईल अशी अपेक्षा कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी व्यक्त केली आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी ही एकविरीची यात्रा सोहळा दिनांक 23 पासून सुरुवात होते आणि ह्या यात्रे सोहळ्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन गावागावात आम्ही असं सर्वांना सांगितलं तर यात्रेला जाताना आपण जो सोना वगैरे आपण महिला आपल्या घालून जातात त्याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण चोरापासून सावध राहिलं पाहिजे. कारण मागच्या वर्षी पण असे प्रकरण घडले, ते घडू नये त्याच्याकरता आम्ही आज आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो आम्ही आमच्या बांधवांना, सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम लोकांना का हे आभूषण आत्ता खरेदी करणं घेणं सोपं राहिलेलं नाही आहे म्हणून आणि हे आता आपण घालून जाऊ नये अशी आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे. तसेच नागरिकांनाही मी आवाहन करतो का ह्या उत्सवामध्ये आपण जेव्हा उत्सव आनंदाचा असतो परंतु असे प्रकार घडतात आणि ते घडू नये म्हणून हे आम्ही सर्वांनी कोळी समाजाच्या वतीने पूर्ण कोळी आगरी समाजाच्या बांधवांना आवाहन केलेलं आहे का सोनं घालून आपण जाऊ नये. यात्रेचा आनंद घ्या, देवीच्या दर्शनाचा आनंद घ्या, परंतु सोनं हा आपण अंगावर घालून गेलो तर चोराची एक भीती आपल्यालाच आहे. परत दुसरं असं आहे का प्रशासन त्यांच्या कमिटीला, एकविरा देवी संस्थेच्या कमिटीला मी फोन करून कळवलेला आहे की जागोजागी अशा घटना घडतात तिथे CCTVची व्यवस्था आपण करावी. CCTVच्या माध्यमातून जर कधी अशी घटना घडली तर आपण ते पोलीस प्रशासन पण त्याला मदत होऊ शकतो त्यांची पण. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.